जीडीपी जर विचारलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि खाली ऑप्शन आले तर त्यात काय काय लागू होणार? कालावधी म्हणजे एक आर्थिक वर्ष, आणि अंतिम वस्तू व सेवा, आणि फक्त मोस्ट इम्पॉर्टंट देशाच्या भौगोलिक सीमे अंतर्गत. म्हणजे मी आता एका वर्षात किती वस्तू सेवा निर्माण होतात हे विचारात घेतोय, पण फक्त कुठल्या देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गतच वस्तू सेवा ज्या होत आहेत त्या काउंट करणे, म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ह्याच्यात थोडं बाहेर जर गेलं तर राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेला आपण म्हणतो कुठल्याही पद्धतीने जीडीपी नसेल जीएनपी असेल, देशाला फक्त देशांतर्गत ऍक्टिव्हिटी मधून उत्पन्न मिळतं का? बाहेरून पण मिळतं ना. बघा आता आता इथं देशाची भौगोलिक सीमा विचारात घ्यायची, म्हणजे जिथपर्यंत आपलं सरकारचा कायदा राज्य चालतं तिथपर्यंत. मग ते लँड असेल, वॉटर असेल आणि एअर असेल, हे सगळं त्याच्यामध्ये इथं कन्सिडर होतं. ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण जीएनपी काढतो, सो जीएनपी मध्ये देश म्हणून, राष्ट्र म्हणून मला देशांतर्गत किती मिळते हे पण मोजायचं आहे, देशाच्या बाहेरून पण मिळते हे पण मोजायचं. हे म्हणजे काय? आणि जीडीपी ज्यावेळेला म्हणतो तेव्हा मला फक्त काय मोजायचंय? मला फक्त देशात काय एवढंच मोजू दे फक्त, बस. आणि ज्यावेळेला मी जीएनपी कडे येतो तेव्हा देशांतर्गत प्लस बाहेरून मिळणारं उत्पन्न. बेसिक थीम क्लिअर झाली. आता फॉर्म्युल्यामध्ये सांगतो. जीएनपी मला काय काढायचं आता? इज इक्वल टू जीडीपी येईल का? झालं, सुरू झालं आता तुम्हाला हेच सांगायचं परीक्षेमध्ये. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी येईल का? बर. प्लस देशाच्या बाहेरून मिळणार उत्पन्न. येस ऑर नो? म्हणजे ह्याला मी इथं काय म्हणतो? निर्यात. म्हणजे आता आयोगाने असं जर विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी म्हणजे देशांतर्गत उत्पन्न प्लस देशाला बाहेरून मिळणार उत्पन्न. आता जसं आपण भारत म्हणून आपल्या देशाला तिकडून मिळणार उत्पन्न असेल, तसं तो सुद्धा देश उत्पन्न पकड असेल ना, म्हणजे आपल्या देशातून काही जाणार पण असेल ना. मग जसं आपण हे प्लस करतो तसं काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. म्हणजे काय मायनस करायची? आयात मायनस करायची. आणि इथं आयात निर्यात म्हणजे ती परकीय व्यापाराची गृहीत धरू नका, म्हणजे तशीच येते. पण इथं विचारात काय घ्यायचं? निर्यात म्हणजे भारताला परदेशातून मिळणार उत्पन्न, जे आपण काय केलं पाहिजे? प्लस केलं पाहिजे. आयात म्हणजे इथं काय घ्यायचंय? भारतातून परदेशात जाणार उत्पन्न, जे आपण काय केलं पाहिजे? आता आली का क्लिअरिटी? आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय. आणि ओव्हरऑल मी इथं काय मोजतोय? राष्ट्रीय उत्पन्न.